हे बघा वारकऱ्यांना सकाळच्या नाश्त्याला पोहे बनवण्याचं काम चालू आहे. काय बोलत सरपणावाले सरपंच लहान गाडी त्यांनी दिला पोहे खावा बघा केला डबा आहे. मला काय म्हणायचं स्वयंपाक आपलं भाकरी इथं बनवायचं ठरले का? काय झालंय आज आहे ना रात्रभर थोडा पाऊस चालू असल्यामुळं आता आतमध्ये शेड मध्ये ते जे ताडपत्रीचं शेड बनवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये भाकरी कोबीची भाजी त्याच्यामध्ये कढी भाई इकडून ट्रक उभे आहेत आणि त्याचं ट्रक वरून ताडपत्री घेऊन शेड बनवलेलं आहे आणि तिथं स्वयंपाक चालू आहे. नाही तर रोज आपण बाहेर स्वयंपाक करत होतो. म्हणजे आता भाकरी बनवायच्या त्याच्यानंतर कढी बनवायची कढी आताच बनवायची. कढी कोबीची भाजी हा भाकरी भात हा एवढं पण बनवायचं. कढी बाजरीची भाकरी भात आणि कोबीची भाजी हे तुमचं दरवर्षी आयटम ठरलेलं असतात आज याच असते असं का? हा आले लगेच आले हे बघा कोबी चिरायचं काम चालू आहे. हे बघा मीठ आहे याच्यात मिठाचे पुढे आले दोनच मिनिटं जे ठेवून येतो तेवढं चार हे बघा इथं चार्जिंगची सिस्टीम आहे. सगळ्या वारकऱ्यांना इथून चार्जिंग करून देण्यात येते. पण काय होते चार्जिंग करताना कधी कधी वारकऱ्यांची इथं झुंबड तयार होते आणि मग लाईट जाते. त्यामुळं वारकऱ्यांना असं सांगणं आहे का संध्याकाळी रात्रीचं 2 वाजता चार्जिंग लावायचं दाखवून. काय होते कोणाला त्रास नको व्हायला, आचार्यांना त्रास नको व्हायला स्वयंपाक करायला. हा आणि फोन लावल्यानंतर स्वतः इथं उभं राहायचं फोन चार्जिंग करून घ्यायचं. बाबा फोन जाण्याची शक्यता दाट असते. हा बरं फोन काय स्वस्त नाही नाही का दादा? हे फोनच्या चार्जिंग विषयी तुम्हाला काय मोठा बोर्ड पाहिजे. पुढल्या वेळेस आपण जरा मोठा बोर्डाची व्यवस्था करू. मोठा बोर्ड म्हणजे किती मोठा करणार? साधारण 50 चार्जिंग एका टायमाला लागली पाहिजे. 100 चार्जिंग व्हायला पाहिजे. 100 हा हा मग 50 ते बराच खर्च येईल. नाही खर्च आहे ना नाही असं बोर्ड बनवून किती तुमच्या अंदाजे खर्च किती? नाही मला नाही सांगता येत. 50% करत अरे हेच आपण 6-7 होत 100 मग ट्रक कशाला लागत 100 याला बोर्डच लागत या गाडीला. माणसं भाऊला नाही नाही दादा बोर्ड मोठा करायचा आणि लोकांना छोटे छोटे बोर्ड करायला सांगायचे. मग 4 लोक त्या बोर्डावर लावतील चार्जिंगला. मोठा बोर्ड एकच राहील नाही का? पुढच्या वर्षी आपण बोर्ड आणली 5-6 बसतील असं. नाही नाही 5-6 दादा काय करायचं आता समजा तुमचे आहे ना बोर्ड असं आणायचं का 10 लोकांचं चार्जिंग व्हायला पाहिजे आणि इथायचं फक्त एकच हे वापरायचं सॉकेट. बोर्डाचे ते लिहायला लागेल मुरबाड आले
नाही तुमचं बोर्ड शेपट ठेवायचं तुम्ही तो नंतर पिशवीत ठेवायचा. हा फक्त तुम्ही जे इथं हे सॉकेट वापरायचं ना त्याच्या वाटलं मुरमाड लिहून ठेवा म्हणजे कोणी हात नाही लावणार तिथं. हे बघा ही आपली मुरमाडची मंडळी आहेत. ह्या मुरमाडच्या ताई आहेत. हे मुरमाडचे दुसरे बाबा आहेत. बघा हे आजींचं पीठ चाळायचं काम चालू आहे बघा. बघा याच्यामध्ये एवढं चाळा निघालेलं आहे. अहो रात्री आम्ही ज्या चपात्या खाल्या ना चपात्या कडा कशा काय होत्या. नाही नाही आता आम्ही घरी चपात्या खातो ना ते चपात्या नाही चपात्या पाऊस येतोय बाहेर. काय होते हा मोठा सवाय ना एकदम हा 6-7 चपात्या भाजायच्या. हा त्याला चौकून डाळ नाही लागत म्हणून राव उलटायला लागत. हा मग घरी आपण काय करतो एकदा उलटली परत एकदा उलटायची तेल लावायचं का ती फुगत हिला त्या तव्याला जाळ नाही लागत. मग ही चपाती फुगत नाही का. नाही फुगत. कोण कसं करतो कोण कसं करतो हा हा त्याच्यामुळे सगळी सारखी नाही लागत. हा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी. भाजण्याची पटापट उलटली की ते कडक होणार. जरा इथं थोडा वेळ ठेवला मग चपात्या काय वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात का एकाच पद्धतीने बनवायच्या पण नाही का भाजण्याची पद्धत एकावर एक ठेवल्या ना मग हा कडक नाही 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 म्हणजे हे आजी काय म्हटलं ते गॅस शेगडी आपलं ते तवा आहे ना तव्यामुळे काय प्रॉब्लेम होतो का. गॅस आता हा बोलता वाचल्यामुळे त्याच्यावर पण बांधलं मोठं गॅसच्या तव्यावर चांगली चपाती आणि असं? याच्यावर कोण बसलं एवढ्या हा 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 मग त्या चपाती याच्यावर चांगली येते. आणि तो मोठा आला ना हा हा त्याला पूर्ण जाळ नाही चांगला लागत. हो 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 बरं बरं चालू. हे बघा भाकरी बनवल्यात. हे बघा भाकर चांगली भाजलेली आहे ना. अहो ह्या आपल्या बांगरबाई आहेत ह्या भाकरी भाजायचं काम चालू आहे बघा. भाकरीला पापूड येते का. पापूड छान येत लगेच नाही स्टार्टला नाही. सुरुवातीला 4-5 भाकरी एवढ्या व्यवस्थित नंतर वाटत खाली भाजल्या. तवा भाजलो तवा गरम. गरम झाल्यावर हा पापुड्याला आर लागतो नाही का. असं असं हा हा रामकृष्ण हे बघा देवबाप्पा आहे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती. रामकृष्ण हरे राम.
काय म्हणतो दादा? तुमचे चपला, अहो ते चपला आहे ना कोणतरी तात्पुरते नेले असतील. तात्पुरते पण मला पण आता तात्पुरते पाहिजे ना. बाहेर पाऊस येतो का तुम्ही सध्या? पाऊस येते बाहेर. हे बघा आता सकाळचं लोकांचा नाश्ता चालू आहे आणि थोडा पाऊसही येतोय. रामकृष्ण हरी रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण. किती वाजता निघायचे आपल्याला? या ते नाश्ता म्हणजे झाला की लगेच निघायचं. चहा वगैरे अजून चहा घ्यायचा नाही का? अजून चहा घ्यायचा. नाश्ता मात्र पोटभर करीत जा, परत दुपारचं 1 वाजत येत नाही तो जेवण येतं वेळेत. असं ना. 12 वाजता येतं जेवण. हा हा हा. मलाही फुटलं जर रामकृष्ण तब्येत बरी आहे का? गुडघा बरा आहे का तुमचा? गुडघा बरं आहे, जरा खोकला येतोय का? आतून जरा गडबड झाली. पोट दुखत आहे. पोट दुखत आहे का? कमी जेवण करत जा, अपचन होईल. जेवणच जात नाही. मग दवाखान्यात गेलते का? जायचे आता येळापूर मध्ये. जातून जायचं. बरं बरं. चालेल चालेल. नाही नाही करा, नाश्ता करून घ्या. नागार 2000 पडे अशी. चला एक डबल आहे, डबल जिलाबी घ्या, जिलाबी घ्या, खाली जिलाबी महाराज. जिलाबी चालली, जिलाबी चालली. चला जिलाबी चालली, जिलाबी चालली. धरा धरा वाटी घ्या, धरा. जरा वाटे रुपये परत इकडे पोच डिलिव्हरी. हा येते आदेश हात नाही घ्या. जिलाबी आणि ते म्हातारीला घेऊन जा बाबा. वाटी डोकं फिरी ती म्हातारी. झालं बाबा, राग करू नका आजच्या दिवस. राग नाही, तिने सांगितलेलं समजत नाही. राहते तसे खेळ येते येडी. दोन 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 घ्या घ्या वाटी लागेल. जरा जरा वाटी पटापट चला. जिलाबी घ्या, वाटी लागेल चला. जिलाबी घ्या. अरे ती काय बाई वाट्या तुझ्या शेजारी. मी बोल एवढा मोठे वाटी घ्या. कोणाला लागत असेल तर पोहे पोहे चला. जिलेबी कपून टाका. चला चला माल आहे. चला इकडे घ्या. घ्या थोडस. ये इकडे. चला घ्या 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 घ्या. कंची घ्या. चला या वाटी घ्या. त्याच्याकडे द्यायची, त्याच्याकडे द्यायची वाटी. त्याच्याकडे इकडे द्यायची. इकडे वाटी इकडे घ्या. होय ताई. हा इकडे द्या त्याच्या वाटी.
अरे